नर्मदे हर नर्मदे हर. भागवताच्या दशमस्कंधामध्ये अध्याय 80 आणि 81मध्ये भगवान श्रीकृष्णांच्या ब्राह्मण सख्याची कथा येते. अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. शिवाय सगळ्यांना ती ठाऊक पण आहे. अनेक वर्ष अनेक वेळा आपण ही कथा ऐकत आलेलो आहोत की सुदामा नावाचा भगवान श्रीकृष्णांचा बालमित्र अत्यंत दरिद्री होता. भागवतामध्ये त्या ब्राह्मण मित्राचं नाव सांगितलेलं नाही, तसंच त्याच्या पत्नीचं नावही सांगितलेलं नाही. पण मोठ्या संतांनी त्या ब्राह्मण मित्राचं नाव सुदामा आणि त्याच्या पत्नीचं नाव सुशीला असं सांगितलेलं आहे, म्हणून आपण ते तसंच समजायचं. भागवतामध्ये सुदामाला दरिद्री म्हणलेलं नाही, पण त्याच्या पत्नीला सुशीलाला मात्र दरिद्री म्हणलेलं आहे. भागवतकारांना सुदामाचं नाव सांगण्याची गरजच वाटली नाही, कारण तो ब्राह्मण कृष्णाचा सखा आहे. भागवतकार म्हणतात, कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. जो कृष्णाचा सखा आहे, म्हणजे जो कृष्णाचा मित्र आहे, सखा आहे, तो दरिद्री असू शकेल काय हो? इथं मित्र म्हणलं नाही आहे, इथं सखा म्हणलं आहे. पण आपण मात्र हे दोन्ही शब्द सारख्या अर्थानंच वापरतो. सखा म्हणजे आचार्य सांगतात, सहख्यायते इति सखा. आपल्या बरोबरीनं जो ओळखला जातो तो सखा. संगीतकार शंकर जयकिसन समोरून शंकर आला, आपण त्यांना ओळखलं नाहीत आणि विचारलं, आपण कोण बरं? शंकर. लक्षात नाही आलं? नाही, मी शंकर जयकिसनमधला शंकर. हां, आता लगेच ओळख पटते ना. त्यांची नेहमी जोडी असते आणि त्यांना सर्वजण असेच ओळखतात, तो सखा. मग ज्याची ओळख परमात्म्याशीच आहे तो सुदामा ब्राह्मण गरीब दरिद्री कसा असेल? सह खादते इति सखा. ज्याच्याबरोबर आपण भोजन करतो तो सखा. आपले विचार ज्याच्याशी जमत नाहीत, जो आपल्याला आवडत नाही, त्याच्याबरोबर आपण भोजन करू शकत नाही. जेवणाची थाळी भरताना कुणी म्हणलं, बरं भेटला, आपण भोजन करूया. तो आपल्याला जर आवडत नसेल, त्याचे विचार आपल्याशी जुळत नसतील, तर आपण हसून म्हणतो, हां ते बघा, दोघंजण माझी वाट बघत आहेत, आणि आपण त्याच्याकडे जातो आणि म्हणतो आपण नंतर भेटूया. पण ज्याच्याशी आपली मैत्रता आहे, ज्यांचे विचार आपल्याशी जुळतात, त्यांना आपण फोन करून भोजनाला बोलवतो. त्याला वेळ नसेल तर आपण म्हणतो, मग मीच तुझ्याकडे येतो जेवायला, आणि त्याच्याबरोबर भोजन करतो. सुदामा आणि श्रीकृष्ण एकत्र भोजन करत होते व आत्तासुद्धा ती दोघं बरोबर भोजन करतात, कारण सुदामा कृष्णाचा सखा आहे. समानी खानी येशांते सखा. ज्यांचे विचार समान, आवडीनिवडी समान, ते सखा. इंद्रिय समान, ते सखा. सुदामा आणि श्रीकृष्णांचे विचार समान होते, आवडी समान होत्या, म्हणून सुदामाला कृष्णाचा सखा म्हणलेला आहे. हा सुदामा ब्राह्मण आहे कसा? भागवतात म्हणले, ब्रह्मवित्तम म्हणजे जो ब्रह्म जाणतो तो, ब्रह्मज्ञान देतो तो, आणि जो अहम ब्रह्मास्मी आहे तो. विरक्त इंद्रियार्थेषु. ज्याच्या इंद्रियांना कोणत्याही विषयाची आसक्ती नाही, तो. ज्यांची इंद्रिय विरक्त आहेत तो. सुदामाला कसलीही कामनाच नाही, त्यामुळं त्याला कोणत्याही विषयांची आसक्ती नाही. त्याला धनाची कामना नाही, त्यामुळं तो आपलं कर्तव्य म्हणून इतरांची कामे करतो, पण त्यांच्याकडनं काहीही धन मोबदला म्हणून मागत नाही. असा हा सुदामा विरक्त इंद्रियार्थेषु आहे. सुदामा कसा आहे? जितेंद्रिय. आपण सर्वजण इंद्रियांना हवे असतील ते विषय पुरवतो, कारण आपल्याला इंद्रियांनी जिंकलेले आहे. पण सुदामानं इंद्रियांना जिंकलेलं आहे, ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. यासाठीच सुदामाला भागवतकारांनी जितेंद्रिय म्हणलेलं आहे. भागवतकार सुदामाला प्रशांतात्मा म्हणतात. आपलं मन शांत असतं का? नाही, कारण
एका मागोमाग एक कामना आपल्या वाढतात, त्यामुळं आपलं मन अशांत असतं. पण सुदामाला कोणतीही कामनाच नाही, कोणाबद्दल मनामध्ये मत्सरभाव नाही. त्यामुळं सुदामाचं मन नुसतं शांत नाही, तर अत्यंत संयमी आहे. म्हणून त्याला प्रशांतात्मा असं म्हणलेलं आहे. सुदामा कसा आहे तर यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो ग्राहश्रमी. यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो म्हणजे काय, जो कोणी समोर येतो आणि सुदामाला काही देतो त्याचाच सुदामा स्वीकार करतो. सुदामा कुणालाही काहीही मागतच नाही. देणाऱ्याला भगवंताने मला देण्याची प्रेरणा दिली म्हणूनच मी त्याचा भगवंतांचा प्रसाद म्हणून स्वीकार करतो, असं ज्याचं गुणवर्णन केलेलं आहे त्याला तुम्ही गरीब म्हणाल का हो? ज्याच्यामध्ये काही अपूर्णता आहे, ज्याला काही इच्छा आहेत, ज्याच्याकडं काही कमी आहे असे त्यालाच वाटत असते तो गरीब. सुदामाला सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञान आहे, त्यामुळे तो पूर्ण आहे. त्याला कसलीही कामना नाही, कोणतीही इच्छा नाही. त्यामुळंच भागवतकारांनी सुदामा दरिद्री नाही असं म्हणलेलं आहे. सायकलवरून जाताना शेजारून 4 चाकी गाडी गेली तर सायकलवाला मनात म्हणतो, आपल्याला 4 चाकी गाडी मिळाली तर किती बरं होईल. असं ज्याच्या मनात येतं ना तोच गरीब. पण सायकलवाला गर्दीतनं जाताना सगळ्या 4 चाकी गाड्या ट्रॅफिक जॅममुळं बराच वेळ थांबलेल्याच असतील तर सायकलवाल्याच्या मनात येतं, 4 चाकी गाडी नकोच रे बाबा, आपली सायकलच उत्तम आहे. ज्याला कशाचीही इच्छा नाही तो महाराजा, ज्याला सारखं हवं 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 वाटतो तो गरीब. सुदामाला काहीही नको आहे, त्याला कशाची इच्छाही नाही आहे, म्हणूनच त्याला दरिद्री किंवा गरीब म्हणलेलं नाही. पैसे मिळवणं अवघड आहे, पण श्रीमंत होणं अत्यंत सोपं आहे. कारण श्रीमंती ही मनाची श्रीमंती असेल तरच तो श्रीमंत. सुदामाचा दृढ विश्वास आहे की भगवंतांची इच्छा असेल तर भगवंत कसेही कोणाकडूनही काहीतरी देईल. पण भगवंतांचीच इच्छा नसेल तर काहीही केलं, कितीही प्रयत्न केले तरीही काहीही मिळू शकत नाही. असा हा सुदामा समाजामध्ये गृहस्थाश्रमामध्ये वावरत होता. पण त्याची पत्नी कशी होती? तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्क्षामाच तथाविधा. हे वर्णन सुदामाची पत्नी सुशीलाचं आहे. सुशीला कशी आहे तर कुचैलस्य मळकी सामान्य वस्त्रे असलेली, सुदामाप्रमाणेच अर्धपोटी राहून अत्यंत कृश झालेली होती. म्लायनावदनेनं सुशीला अत्यंत भुकेनं व्याकुळ असल्यामुळं तिचं मुख म्लान झालेलं आहे. पण सुशीला पतिव्रता आहे. सुशीलाला सिदमाना म्हणलं आहे कारण तिला काही इच्छा आहेत ज्यामुळे तिला अपूर्णता जाणवत आहे. सुशीला पतीच्या सिद्धांतावर चालणारी आहे. ती समजून आहे की पतिदेव अत्यंत ज्ञानी आहेत, उपासक आहेत, श्रेष्ठ भक्त आहेत, ते ब्रह्मज्ञानी आहेत. ते घरी बसूनच भगवंतांची खूप उपासना करतात. पण त्यांनी बाहेर जाऊन उपासना केली तर मात्र त्यांना खूप पैसे मिळतील. पण सुदामाला बाहेर जाऊन उपासना करणं मुळीच पसंत नाही. सुदामा घरी बसूनच भगवंतांशी संवाद साधतात. अनेक लोक सुदामाकडं सल्ला विचारायला येतात, शास्त्र विचारण्याकरता येतात, काही समजून घेण्याकरता येतात. त्या सर्वांना सुदामा उत्तम मार्गदर्शन करतात, उपाय सांगतात, उपदेश करतात. पण त्याच्या बदल्यात कधीही काहीही मागतच नाहीत, कारण त्यांना गरजच नाही. तर मग पैसे कशाला मागायचे? सुदामा काहीही मागत नाहीत म्हणून येणारे लोकही त्यांना काहीही देत नाहीत. लोक विचार करायचे की सुदामा काही मागत नाहीत तर मग कशाकरता द्यायचं? आपलं काम झालं बस.
सुदामाला गरज असेल तेव्हा तो मागून घेईल. आपण सुदामाचा काही वेळ घेतला, त्यांनी उपाय सांगितला, सुदाम्याने मार्गदर्शन चांगलं केलं, चांगला उपदेश दिला. यासाठी सुदाम्याला काहीतरी दिलंच पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे, हे त्यावेळचे त्या काळचे लोकसुद्धा विसरलेले होते. पण सुदामाला त्याची काही चिंता नव्हती. पण चिंता होती त्याच्या पत्नीला, सुशीलाला. तिला काय चिंता होती बरं? सुशीलाला वाटायचं एवढे लोक घरी येतात, पण आपण त्यांना काहीही देऊ शकत नाही. गृहिणी म्हणून अतिथीला काहीतरी देणं हे माझं कर्तव्य आहे. घरी पाणी, भोजन, दूध, फळ काहीही नसायचं. त्यामुळं अतिथीला काही न देता परत पाठवायला लागतं. याचंच सुशीलाला अत्यंत दुःख आहे. ही चिंता, वेदना सुशीलाच्या चेहऱ्यावर दिसतीये. आपल्या घरी काही नाही, आपल्याला काही खायला नाही आहे, याचं दुःख सुशीलाला मुळीच नाही. पण घरी येणाऱ्यांचं आपण काहीही आदरातिथ्य न करता त्यांना परत पाठवायला लागतं. कोणाचाही सन्मान आपण करू शकत नाही. येणाऱ्या संत महात्म्यांना आपण काही अर्पण करू शकत नाही. याचं दुःख, याची चिंता, याची वेदना सुशीलाला आहे. यासाठी सुशीला सुदामाला वारंवार सांगते आणि म्हणते, आपण भगवंतांची एवढी भक्ती करता तर भगवंतांच्याकडनं काहीतरी मागून घ्या ना. सुदामा म्हणायचा, मी कधीही काहीही कुणाकडंही मागणार नाही म्हणजे नाही. सुशीला एवढी संस्कारी पतिव्रता आहे की सुदामानं नाही मागणार म्हणल्यावर ती शांत बसायची, पुढे एकही शब्द बोलायची नाही. तिचे असे उच्च पवित्र संस्कार आहेत, म्हणूनच तिचं नाव सुशीला आहे. मग ती काही दिवसांनी पुन्हा म्हणायची, अहो, आपण नेहमी सांगता ना की श्रीकृष्ण माझा सखा आहे. हे ऐकून सुदामा आनंदानं म्हणायचं, होय ग, आम्ही दोघंही एकाच गुरुकुलमध्ये शिकलो आहोत. सुशीला म्हणायची, मग आपल्या सख्याजवळ, आपल्या मित्राजवळ आपण काही मागू शकता ना. मित्राजवळ काही मागण्यात संकोच कसला. तेव्हा सुदामा म्हणायचा, अगं, मी आत्तापर्यंत कुणापुढंही हात पसरलेला नाही आहे आणि ह्यापुढं कधीही कुणापुढंही मी हात पसरणार नाही. सुशीला म्हणायची, ठीक आहे. पुन्हा ती शांत राहायची. एक दिवस पुन्हा सुशीला सुदाम्याला म्हणते, आपण घरात बसून भगवंताची भक्ती करता. तो भगवंत सध्या या भूमीवर द्वारकेमध्ये राहत आहे. सर्व लोक, संत, महात्मे भगवंतांच्या दर्शनाकरता द्वारकेला जातात. आपल्याला असं कधी वाटत नाही का हो की आपण सुद्धा द्वारकेला जाऊन भगवंतांचं दर्शन घ्यावं. हे जेव्हा सुशीलेनं तिसऱ्यांदा सांगितलं तेव्हा सुदामा एकदम स्तब्ध झाला. सुदामा विचार करायला लागला की सुशीला वारंवार मला भगवंतांच्याकडे जायला का सांगते. खरंच सुशीला खूप चांगलं सांगते. माझी बायको तर खूप संस्कारी आहे, ती कशाचाही हट्टही करत नाही. पण ही गोष्ट मात्र ती वारंवार सांगते आहे. मी 2दा-3दा नाही म्हणलं तरी ती शांतपणे गप्प राहते. पुन्हा काही दिवसांनी सांगते की आपण भगवंतांच्या दर्शनाला द्वारकेला जावं. कदाचित माझ्या सुशीलेच्या मुखातून भगवंतच मला बोलवत आहेत. हा ईश्वराचा संकेतच आहे. म्हणून मी सुशीलाचं ऐकलं पाहिजे. अयम ही परमो लाभ उत्तम श्लोक दर्शनम. ह्या निमित्तानं श्रीकृष्णाचं दर्शन होईल, हा आपला मोठाच लाभ आहे. असा विचार करून सुदामा हसून सुशीलेला म्हणतो, ठीक आहे, मी द्वारकेला भगवंतांच्या दर्शनाला नक्की जाईन.